अभय, मला तुझ्याशी काही बोलायचंय. अरे बोल ना, काय बोलायचंय? मी एकूणातच तुझ्याशी जे काही वागलो ना, त्या सगळ्याच गोष्टींबद्दल. आंधळेपणाने मी माझ्या आईवर विश्वास ठेवून माझं चुकलं अभय. नको बोलू रे आकाश. अरे तुझी की वाट बघितली मी. वाईट वागलो ना मी. तर या हिरण्यकशिपू या राक्षसाचा एक मुलगा जो होता त्याचं नाव प्रल्हाद होतं आणि या प्रल्हादाची देवावरती अतिशय श्रद्धा होती. त्या राक्षसाला खूप राग यायचा या मुलाचा. तो नेहमी त्याला म्हणायचा, कुठे आहे तुझा देव, कुठे आहे तुझा देव. आता या मुलाला माहिती होतं की त्याच्या वडिलांना म्हणजे या राक्षसाला कुणीही म्हणजे कुठलाही मला वाटतं आज तुमच्या दोघींचे लक्ष नाही आहे माझ्या गोष्टीकडे. हा काय कारण काय? काका ओ आम्ही लावू टीव्ही. म्हणून आज चिमण्यांना या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. टीव्ही बघायचा आहे. हा मला एक सांगा तुम्ही दोघे जणी, हा टीव्ही बघून काय मिळतं तुम्हाला, काय तुम्ही त्याच्यातून घेता मला सांगा. एक मिनिट. त्याच्यापेक्षा या अशा गोष्टी जेव्हा कोणीतरी आपल्या घरातलं मोठं मनुष्य सांगतं देवादिकाच्या शूरवीरांच्या आपल्या इतिहासातल्या, त्यांनी काहीतरी फायदा होतो का नुकसान होतं, त्याच्यातून काहीतरी घेता येतं की नाही. पण आता लावतो ना टीव्ही. आता चियान मी असतं. तुम्ही दोघे जणी जरा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? तुम्ही शाळेतून आज घरी आल्यापासून किती वेळ झालेला आहे? अर्धा तास. अर्धा तास. दिवसभर तुम्ही शाळेमध्ये असता, तुमचा अभ्यास करता, गडबड गोंगाट दंगामस्ती मित्रमैत्रिणींशी गप्पा सगळं करता, बरोबर की नाही. पण घरामध्ये जी आपली माणसं आहेत त्यांना असं वाटत असेल की नाही, म्हणजे मी आहे, बाबा आहे, आई आहे, धाकटा काका आहे, काकू आहे, त्यांना असं वाटत असेल की नाही की आपल्या या चिमण्यांशी आपण जरा बोलावं, त्यांनी शाळेत काय काय केलं, कसा अभ्यास केला, काय दंगा केला, काय मजा केली हे विचारावं, असं त्यांना वाटतं की नाही. मग त्यांच्याशी तुम्ही कधी बोलणार? आता लाव टीव्ही प्लीज. लाव. दादा
दादा दादा मी परत आलोय. या घराने तुला कधीच परक केलेलं नव्हतं आकाश. तू आमचाच होतास, आमचाच आहेसही. आपल्यामध्ये गैरसमजाच्या कितीही भिंती उभ्या राहिल्या तरी सुद्धा त्या ओलांडून जाण्याची आणि एकमेकांना भेटण्याची ताकद, समजूत आपल्या दोन्ही घरामध्ये आहे. माझा विश्वास आहे आपल्याला एकमेकापासून दूर ढकलणारा एखादाच सावत्र क्षण असू शकतो, पण एकमेकांच्या जवळ आणणार आहे असे लक्षावधी क्षण आहेत आकाश. दादा मी खूपच वाईट वागलो ना तुमच्याशी. मला माहिती आहे, मला माफ करा असं म्हणायचा सुद्धा मला अधिकार नाहीये. आई माझ्या मनात तुमच्याबद्दल काही ना काही भरवत गेली आणि मी मात्र त्यावर विश्वास ठेवून. दादा ज्या क्षणी मला आईचं खरं रूप डोळ्यासमोर आलं ना त्या क्षणापासून तुमच्यापैकी कोणालाही तोंड दाखवायची मला लाज वाटायला लागली. आपली चूक मान्य करण्यात लाज कसली आकाश? ज्या हक्काने तू दादांकडे खाऊ मागायचास त्या हक्काने माफी नाही मागू शकत? तू या घराला इतकं आपलंसं कर की हे घर तुला दूर लोटूच शकणार नाही. कस्तुरी माझी चूक झाली, मला माफ कर. आकाश भाऊजी प्लीज असे हात जोडू नका. आकाश भाऊजी या घरात तुमचा सगळ्यात जास्त तिरस्कार मी केलाय. आय एम सॉरी. पण आज इथे येऊन तुम्ही मला तुमच्याबद्दलचं मत बदलायला भाग पाडलं. जो मनुष्य इतक्या मोठ्या मनाने स्वतःची चूक ॲक्सेप्ट करू शकतो त्याला चुकीचं म्हणणं त्याच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. आणि आकाश क्षमा आम्ही सुद्धा तुझी मागायला हवी, कारण आपल्या दोन्ही घरांमध्ये जो काही गैरसमज निर्माण झाला त्याला खत पाणी आमच्याकडूनही घातलं गेलं. त्यामुळे या घरातला तुझा सगळ्यात जुना आणि अगदी जवळचा स्नेही तुला गमवावा लागला. तुमच्या दोघात दुरावा निर्माण झाला. तेव्हा दादा मीही तुझी क्षमा मागतो. इकडे तुम्ही दोघंही या, माझ्याजवळ या. अभय ये ये ये. आकाश आज माझ्या मनातलं एक चित्र पूर्ण झालं. नाही दादा, अजून हे चित्र पूर्ण झालेलं नाही. नाही दादा, अजून हे चित्र पूर्ण झालेलं नाही. आकाश दादा, आता हे चित्र पूर्ण झालंय. गुड. असेच राहा कायम. रमेश रमेश दादा मला तुम्हाला तुमचं घर परत द्यायचंय. नको आकाश, त्या घराचं जे काही झालं त्यामुळे झालेलं यातना हे सगळं आता आम्ही सगळ्यांनी पचवलेलं आहे. आणि तसंही गरीब असण्याच्या दुःखापेक्षा सुद्धा आपण कर्जमुक्त झालो, कुणाच्या तरी ऋणातून जे द्यायचं होतं त्यातून आपण मुक्त झालो, ही भावना फार मोलाची आहे असं मला वाटतं. हे मी रागून सांगत नाही, मी खरंच अत्यंत मनपूर्वक सांगतोय. घर परत देणं वगैरे हे काही नको, आता काही नको, जस्ट फॉरगेट इट. त्यामुळे जे आहे ते उत्तम आहे. महाराज योग्य तेच करतात. पण आम्हीच आता एक सोयीस्कर आम्हाला जमेल असं
पटेल असं छोटंसं स्वतःच्या मालकीचं घर बघण्याच्या प्रयत्नात आहोत. तर तसं कुठे घर मात्र तुझ्या माहितीत असेल तर तेवढी आम्हाला माहिती दे, बाकी काही नाही. पण दादा अभय तू तरी सांग ना. दादा म्हणतो ते खरं आहे. अरे आज मित्र परत मिळाल्याच्या आनंदामध्ये घर गमावल्याचं दुःख गौण वाटायला लागलंय मला खरंच. सॉरी दादा. Are you all right? नीरज काय करतोयस हे? हा, का असं वागतोयस रे तू? काय तुझ्या मनात नीट सांग ना रे. पण हे असं नको वागूस रे. हे असं जुगार बिगार खेळून काय प्रश्न सुटत असतात? अरे असा हा जुगार हा खेळ आयुष्य बर्बाद करतो रे, वाताहत करतो. घर तुटतं, माणसं तुटतात. ते सगळं काय जुगार न खेळण्याने सुद्धा तुटतच की. नीरज प्लीज प्लीज टॉन्टिंग बंद कर. तुझ्या मनात काय ते नीट सांग ना मला. हा, बोल माझ्याशी. तुला राग आलाय ना मी शिक्षा केली म्हणून? राग आलाय ना, मग तूही मला शिक्षा कर, म्हणजे तुझं समाधान होईल ना. नाही तर एक मिनिट थांब. घे घे ही पट्टी आणि मार मला. मला मारल्याने जर तू सुधारणार असशील ना तर मी मार खायला सुद्धा तयार आहे. पण काही कर हे आणि असल्या सवयी सोडून देतो. या पट्टीच्या वेदना काहीच नाहीये, पण तू हे असं वागून जे मला वेदना देतोस ना त्याचा त्रास जास्त होतो मला. कळलं? मार. तुला मारायचं नसेल तर मी मारून घेऊ स्वतःला, म्हणजे समाधान होईल. चालेल? विश्वास नाही ना बसत आहे तुझा? मीच मला मारून घेते मग. दीपिका 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 हॅलो. नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो काय आहे की एवढं मोठं ऑपरेशन झालंय, स्टिचेस अजून ओले आहेत ना, त्यामुळे थोडंसं दुखणारच. अहो नाही, थोडं सहन करायचं ना. बरं बरं, नाही नाही नाही, एक काम करू. तुम्हाला जर अगदीच बेअर होत नसेल ना तर मी सिस्टरला पेन किलर द्यायला सांगतो. पण मी तुम्हाला खरं सांगू का, मी ना ह्या पेन किलर्स वगैरे घ्यायच्या थोडासा विरुद्ध आहे. बघा जर ओके ओके ओके, दॅट्स द स्पिरिट. गुड गुड गुड. ओके, तुम्ही काही काळजी करू नका. मी उद्या सकाळी येतो आणि तुम्हाला भेटतो. ओके ओके, बाय, गुड नाईट. अभय, तुझ्याकडे थोडासा वेळ आहे का रे? जरा बोलायचं होतं. बोल ना. अभय, तू आणि मयुरेश आता आपल्यासाठी नवीन घर शोधायला लागच. पण दादा, डिपॉझिटसाठी एवढे पैसे? मी कदमांशी बोललेलो या संदर्भामध्ये. ते आपल्याला पैसे द्यायला तयार आहे आणि त्या बदल्यामध्ये मी माझ्या सगळ्या FDs आणि सिक्युरिटीज त्यांच्याकडे ठेवायला तयार आहे. दादा, कदम काका तयार झाले या गोष्टीला? नाही, आधी तयार होत नव्हते, पण महाराजांची शपथ घातली तेव्हा तयार झाले. तेव्हा आता आपण लवकरात लवकर नव्या घराच्या शोधामध्ये राहूया. नाही दादा, नाही, मला फक्त तू एक सांग की आपल्याला खरंच इतकी घाई करायची गरज आहे का? गरज आहे अभय. माणसांचं घर हे यंत्रांच्या आक्रमणामधून वाचावं असं वाटत असेल तर घाई करायला पाहिजे. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना माझा हा आक्रस्ताळेपणा वाटत असेल, पण तरीही तो करण्या वाचून माझ्यासमोर काही पर्याय नाही आहे. घरामधल्या सगळ्यांचं राहणीमानच बदलत चाललेलं आहे. कालपर्यंत जे संस्कार आपण टाळत होतो तेच नेमके संस्कार प्रत्येकावर व्हायला लागलेले आहेत.
तेच सगळं गोड वाटायला लागलेलं आहे, पण पुढचा विचार कोणी करत नाही, पुढचे परिणाम कोणी बघत नाही. दादा मग तू हे बोल ना सगळ्यांशी, तुझ्या शब्दाबाहेर तर कोणीच नाहीये. नाही, या घरामध्ये एका विशिष्ट मर्यादे पलीकडे मी नाही बोलू शकणार. मीच काय, तू मयुरेश सुद्धा नाही बोलू शकणार, कारण हे घर कस्तुरीच्या आईचं आहे. त्यामुळे आपल्याकडे थोडंसं मिंधे पण येतं, आणि कस्तुरीने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला मी पूर्णपणे पटत नसेल तर विरोध नाही करू शकत. हे मी मयुरेशशी सुद्धा बोलणार आहे, तो ऑफिसमधून आल्यानंतर. मयुरेश तो तर कधीच आला ऑफिसमधून. अरे मग कुठे आहे तो? तुम्हाला भेटलाही नाही. अरे तो त्याच्या रूम मध्ये टीव्ही बघत बसला असेल. बघितलंस अभय, पूर्वी मयुरेश ऑफिसमधून आल्यानंतर आधी मला भेटायला यायचा. तो ज्या ओढीनी मला भेटायला यायचा तसं तो येत नाही. आज तो त्या ओढीनी टीव्हीकडे जाऊन बसतो. ही अशी माणसं दुरावत जातात एकमेकांना. हा टीव्ही नावाचा जो खोका आहे ना, हा माणूस घाणा बनवतो माणसाला. मी बघतो. येस, हां तिकडे ठेव. हां ओके, थँक्यू. उद्या सकाळी मी शॉपमध्ये येऊन भेटतो म्हणावं सिंग साहेबांना. अरे माझ्या बेडरूममध्ये ठेवण्यासाठी टीव्ही